केले ते मुलांनी, पण त्या आंदोलनासाठी त्यांना तेवढं मारायचं काही कारण नव्हतं. पोलिसांनी त्यांना मारायला नव्हतं पाहिजे, पण ते मारल्यामुळं मला वाईट वाटलं. आणि ते जे पेपर लीक झालं त्याच्यामध्ये मुलांची तर काही चूक नव्हती. आता ते म्हणाले ते आतंकवादी आहेत, तर हे आतंकवादी आले कुठे? आता आम्ही म्हणालो तरी आम्हाला एज्युकेशन मिनिस्टरचं हे फायदेच आहे. बरं ते जर ते आता तिथं आतंकवादी आले तर ते होम मिनिस्टरचं पण चूक आहे ना. ते आतंकवादी आले कुठून भारतामध्ये आपले, तर त्याच्यावर पण ध्यान द्यायला पाहिजे. आणि अजून एक दुसरं म्हणणं आहे की ते मुली, ते एवढं सरकार म्हणत आहे की बेटी बचाव बेटी पढाव, आणि बेटींबद्दल एवढं सांगत आहे, पण तिथं पोलीस म्हणाले तू चल पोलीस स्टेशनमध्ये तुझे कपडे काढून मारतो असं तसं, ते म्हणायला नव्हतं पाहिजे. आणि खूप आहे तसं बोलायसारखं. सरकार कसं निवडणुकीच्या टायमिंगला खूप गोड गोड बोलते, आणि आता निवडणुकी झाल्यानंतर निवडून आल्यानंतर वेगळंच रूप दाखवते. बरं ते एक बात समजू शकतो, पण ते मुलांनी ज्यांनी सुसाईड केलं त्यांच्याबद्दल पण काय तर करायला पाहिजे, आपण केलं पाहिजे. आणि पुढच्या बारीपासून एक चूक नाही व्हायला पाहिजे. आमचं काय म्हणणं नाही की कोणची सरकार असावी, पण कोणती का असेल ना, पण इमानदारीने काम करावे. आम्हाला ते कोणत्या सरकारसोबत काही संबंध नाही. बरं. बढ़िया.